नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 3 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. 32 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, कामी रीता शेर्पा. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर कामी रीता शेर्पा या 32 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. आणि हे नेपाळ या देशाचे आहेत. तर चला बघूयात आपण. बघा, 56 वर्षीय कामी रीता शेर्पा यांनी जगातील सर्वात उंच शिखरावरती पाऊल ठेवून स्वतःचाच 31 वेळा चढाई करण्याचा जुना विक्रम मोडीत काढलेला आहे. ओके, आणि बघा, त्यांना एव्हरेस्ट मॅन म्हणूनही ओळखले जाते. बघा, सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे त्यांना जगभरामध्ये एव्हरेस्ट मॅन म्हणून ओळखले जाते. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. भारत सरकारने तेल विपणन कंपन्यांना किती दिवसाचा LPG साठा ठेवणे अनिवार्य ठेवले आहे? ओके, तर बघा, 30 दिवसाचा साठा ठेवणे हे अनिवार्य केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, ॲमोलुप्स कामेली या कॅस्केड बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे? तर बघा, ॲमोलुप्स कॅमेली या कॅस्केड बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे नागालँड या राज्यामध्ये. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर नागालँड या राज्याची राजधानी आहे बघा कोहिमा. तर चला बघूयात आपण. बघा, भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांनी हा शोध नागालँडमधील म्यानमार सीमेला लागून असलेल्या किफेरे जिल्ह्यामधील सिम्प्रेप गावाजवळती लावलेला आहे. आणि हा नवीन बेडूक वेगाने वाहणारे पाणी आणि धबधब्यांच्या परिसरामध्ये आढळतो. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. स्लोवेनिया या देशाच्या चौथ्यांदा पंतप्रधानपदी कोण निवडून आले आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच जानेज जानशा. तर जानेज जानशा यांची स्लोवेनिया या देशाची चौथ्यांदा पंतप्रधान ते बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, स्लोवेनिया या देशाची राजधानी आहे बघा लुब्लियाना. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 2025मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते बस स्थानक आले आहे? तर बघा, महाराष्ट्रातील बारामती बस स्थानक हे पहिल्या क्रमांकावरती आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025मध्ये मुख्य अ वर्ग या प्रवर्गामध्ये पुणे विभागातील बारामती बसस्थानकांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. ओके, तर बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जाहीर केलेल्या अंतिम निकालानुसार वेगवेगळ्या वर्गातील प्रथम क्रमांकाचे विजेतेपद खालीलप्रमाणे आहे. ओके, तर बघा, अ गटामध्ये बारामती बसस्थानक याचा क्रमांक आलेला आहे. तर ब गटामध्ये तिरोडा बसस्थानक भंडारा विभाग या बसस्थानकाचा क्रमांक आलेला आहे. तर बघा, क गटामध्ये अकोले बसस्थानक अहिल्यानगर विभाग या बसस्थानकाचा क्रमांक आलेला आहे. तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6, जागतिक दूध दिवस केव्हा साजरा केला जातो? तर बघा, दरवर्षी आपण जागतिक दूध दिवस हा 1 जून रोजी साजरा करतो. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर 1 जून रोजी दरवर्षी आपण जागतिक दूध दिवस साजरा करतो. तर बघा, या दिवसाची सुरुवात झाली होती संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने 2001मध्ये या दिवसाची सुरुवात केलेली होती. ओके, तर बघा, या दिवसाचा उद्देश आहे मानवी जीवनामध्ये दुधाच्या आहारामधील महत्त्व पटवून देणे आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राला म्हणजेच डेअरी सेक्टरला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. उल्हास या उपक्रमाअंतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून भारतातील 5वे राज्य कोणते आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सी, म्हणजेच सिक्कीम. तर सिक्कीम हे राज्य उल्हास या उपक्रमाअंतर्गत देशातील साक्षर म्हणून भारतातील 5वे राज्य ठरलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण. बघा, सिक्कीमने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या 95% साक्षरतेचा निकष पार करत 99.82 साक्षरता दर गाठलेला आहे. आणि यापूर्वीचे 4 राज्य कोणकोणते आहेत ते पाहूयात आपण. बघा, सिक्कीमच्या आधी मिझोराम हे पहिले राज्य आहे, गोवा हे दुसरे, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश हे चौथे राज्य म्हणजेच 5व्या क्रमांकावरती आलेले आहे. तर बघा, उल्हास उपक्रमाअंतर्गत पूर्ण साक्षरतेचा दर्जा या राज्यांनी मिळवलेला आहे. ईशान्य भारतामधील साक्षर होणारे सिक्कीम हे तिसरे राज्य आहे. तर लक्षात ठेवा.
चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. आंतरराष्ट्रीय शांतता सैनिक दिनानिमित्त कोणत्या भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्रातर्फे म्हणजेच युनायटेड नेशनतर्फे मरणोत्तर डॅग हॅमर्सजोल्ड मेडलने सन्मानित करण्यात केले जाईल? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सी म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. तर बघा लान्स हवालदार हरभजन सिंग आणि दुसरे आहेत नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान. तर चला बघूयात आपण आंतरराष्ट्रीय शांतता सैनिक दिनानिमित्त म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ युनायटेड नेशन पीस कीपर्स यांच्या निमित्ताने बघा संयुक्त राष्ट्रातर्फे कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या लान्स हवालदार हरभजन सिंग आणि नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान या 2 भारतीय सैनिकांना मरणोत्तर डॅग हॅमर्सजोल्ड मेडल याने सन्मानित करण्यात आले आहे. तर बघा लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा लान्स हरभजन सिंग हे कोण आहेत? तर बघा यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थिरीकरण मोहिमेमध्ये सेवा बजावली होती आणि नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान हे दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनने तैनात केले होते. ओके, तर त्यांना तैनात केलेले होते. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. कोणत्या राज्यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 तर चौथ्या अपत्यासाठी 40,000 रुपये मिळणार अशी घोषणा केलेली आहे? तर बघा त्या राज्याचं नाव आहे आंध्र प्रदेश. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ही घोषणा केलेली आहे. तर चला बघूयात आपण. बघा आंध्र प्रदेशमधील घटत्या लोकसंख्या वृद्धीमुळे या दरामुळे जन्मदरात कमी झाले आहे. ओके, तर बघा यामुळे भविष्यामध्ये तरुण मनुष्यबळाची कमतरता भासू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या उंच उडीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे बघा पूजा सिंह. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर पूजा सिंह यांनी आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या उंच उडीमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. तर चला बघूयात आपण. आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या उंच उडीमध्ये भारताच्या पूजा सिंह यांनी सुवर्णपदक जिंकले आहे आणि बघा नवीन विक्रम स्थापन केलेला आहे. तर पूजाने 1.93 मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक पटकावलेले आहे आणि या कामगिरीसह तिने साहना कुमारीचा 2012 मधील 1.92 मीटरचा 14 वर्षे जुना वरिष्ठ राष्ट्रीय विक्रम मोडीत काढलेला आहे. आणि बघा ही जी स्पर्धा आहे ती 22वी आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप हाँगकाँग चीन येथे 28 मे ते 31 मे 2026 दरम्यान पार पडलेली होती. आणि बघा या उत्कृष्ट उडीमुळे पूजाने 2026च्या राष्ट्रकुल खेळांचे म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सचे पात्रता निकषही पार केलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो याच प्रश्नाबरोबरती आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.